तुम्हाला माहिती आहे का की अप्पे पात्रामध्ये असे कणकेचे गोळे टाकले की संपूर्ण कुटुंबासाठी पोटभरीचं चमचमीत जेवण होऊ शकतं। त्यासाठी एका कुकरमध्ये 3 प्रकारच्या डाळी तूर, मूग आणि मसूर घ्यायच्या, चांगलं धुवून घ्यायचं। त्यामध्ये मीठ, हळद आणि पाणी घालून शिजण्यासाठी ठेवून द्यायचं। दुसरीकडे इथे गव्हाचं पीठ, रवा, मीठ, हलकासा ओवा आणि हलकासा इथे खाण्याचा सोडा घालायचा। 2 चमचे कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं। पाणी घालून चांगली अशी कणिक मळून घ्यायची आणि रवा भिजण्यासाठी 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं। इकडे आपली चांगली अशी डाळ शिजलेली आहे, त्याला फोडणी द्यायची आहे। तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हिंग घालायचं, टोमॅटो घालायचा आहे, आलं लसणाची पेस्ट घालायची, मिनिटभर परतून घ्यायची। त्यामध्ये लाल तिखट, सांबर मसाला, हळद घालायचं। त्यानंतर शिजलेली डाळ घालायची। जसजसे लागेल त्या पद्धतीने यामध्ये पाणी ॲड करायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। येथे मी आमसूल घालत आहे, तुम्ही चिंच सुद्धा घालू शकता। वाटल्यास एक गुळाचा खडा सुद्धा आवडत असेल तर घालू शकता आणि एक 10 मिनिटं लो गॅसवर चांगली शिजवून घ्यायची। दुसरीकडे ती कणिक सुद्धा आपली चांगली अशी भिजलेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा 1-2 मिनिटं मळून घ्यायची आणि हे पहा अशा पद्धतीने त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। सगळ्या कणकेचे अशाच पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे। दुसरीकडे अप्पे पात्राला तेल, तूप, बटर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर हे गोळे त्यामध्ये ठेवायचे आणि लो गॅसवर एक 10 ते 15 मिनिटं चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। आतपर्यंत चांगले शिजले जातात। हे पहा जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतात। इथे आपली दाल बाटी तयार आहे। पहा किती सुंदर दिसते। खाण्यासाठी अशा पद्धतीने चुरून घ्यायची, वरून तूप आणि सांबार घालायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं। अशाच नवनवीन रेसिपींसाठी पटकन फॉलो करा, लाईक करायला विसरू नका।